सून आपल्या बायकोला मारत असताना त्यांना ते सहन झालं नाही आणि मध्ये पडले. सुनेने सासूच्या वयाचा तर विचार केला नाही, परंतु सासऱ्यांच्या मानाचा, वयाचा देखील विचार न करता त्यांना देखील मारलं. दोघेही म्हातारे सासू सासरे रडत होते, परंतु सुनेला याचा काहीही गम पस्तावा नव्हता. शेवटी म्हाताऱ्या सासू सासऱ्यांची चुकीचं वागणाऱ्या सुनेला नियतीने असा काही धडा शिकवला की, बाळा, मला काहीतरी खायला दे, देव तुझं भलं करेल. राजा, मी सकाळपासून काहीच खाल्लं नाही, मला स्वतःची काळजी नाही. बाळा, मला माझ्या नवऱ्याची काळजी आहे. जर त्यांनी काही खाल्ले नाही तर ते आजारी पडतील. शेवटी माझी आणि त्यांची भूक जाणण्यासाठी मी त्यांना किती वेळा पाणी पाजू. फक्त एक समोसा दे बाळा, देव तुझी तिजोरी भरेल. या म्हातारीचे आशीर्वाद, आईचे आशीर्वाद घे बेटा. तू घाणेरड्या सुरकुत्या पडलेल्या पदराने चेहरा झाकून घेतलेली एक म्हातारी बाई ती दुकानदाराशी हात पसरत बोलत होती आणि पुन्हा पुन्हा ती तिच्या नवऱ्याकडे पाहत होती. तो बिचारा बरा आहे की नाही. तिथे एका झाडाच्या सावलीत एक म्हातारा घामाघूम झाला होता आणि त्याचा चेहरा कोरडा पडला होता. तो त्याच्या हातांनी पोटाला मिठी मारत होता, जणू तो त्याच्या पोटात भूक लागली आहे आणि तो शांत करत आहे असे वाटत होते. तो स्वतःला बोलत होता, तुला इथे काहीतरी मिळेल आणि जर तुला इथे काही मिळाले नाही तर किमान रात्री तुला शिळी भाकरी आणि शिळी भाजी नक्की मिळेल, जी आपल्याला खाण्यास दिली जाते. तेव्हा तो दुकानदार कैलास म्हातारीला रागात म्हणाला, ए म्हातारे, आम्ही इथे काय भंडारा ठेवला आहे का? नाही, तू इथून खायला येतेस. मी तुला किती वेळा सांगितलं आहे की ग्राहक असताना इथे उभी राहू नकोस, पण तू ही तुझी रोजची सवय बनवली आहेस. बघ, तुझ्या कपड्यांना किती दुर्गंधी येते, किती ग्राहक तुला पाहून मागे हटतात आणि मी तुला वारंवार सांगतो, पण तुला समजत का नाही? आणि हे काय आहे? तुझा नवरा तिकडे थंड हवा खात आहे आणि तो तुला भीक मागण्यासाठी इथे पुढे करत आहे. तो कसला माणूस आहे जो स्वतःच्या बायकोचं पोट भरत नाही? हे म्हातारे, आता इथून निघून जा. देवाला माहीत कुठून कुठून येतात, यांना वाटतं की इथे मोफत समोसे भेटत आहेत असं म्हणत त्याने त्या म्हातारी आईची म्हणजे ज्योतिताईंना पुढचा रस्ता दाखवला. तेव्हा ज्योतिजींनी त्यांच्या डोळ्यात अश्रू घेऊन त्यांच्या नवऱ्याकडे चालू लागल्या. तेवढ्यात कैलासांचे काका नारायणजी त्यांचे दुकान होते. अचानक ते तिथे आले आणि कैलासला म्हणाले, कैलास, या म्हातारा बाईला 2 समोसे आणि 1 कप चहा दे बेटा. कैलास, तू दुकानातून एक भुकेलेला माणसाला हाकलवून लावतोस का? तुला माहित नाही का देव कोणत्याही रूपात येतो? कोणास ठाऊक देव कोणत्या रूपात आपल्याकडे येईल. तू या म्हाताऱ्या आईला असे बोलू नकोस. तुम्ही या मुलाला माफ करा, तो एक छोटा मुलगा आहे. तेव्हा ज्योतिजी तिथून समोसा आणि चहा घेऊन अश्रू ढाळत निघून जाऊ लागल्या. तेव्हा रामनारायणजी म्हणाले, ताई, तुम्ही पंख्याच्या हवेत येऊन बसून खा. तुम्ही उन्हात का जात आहात? तेव्हा ज्योतिजी म्हणाल्या, नाही भाऊ, मी एकटी नाहीये आणि माझा नवरा भुकेलेला असताना मी एकटी कशी खाऊ शकते? ज्यांनी नेहमी सुखात आणि दुखात मला साथ दिली त्यांना तिकडे एकटे सोडून मी इथे थंड हवेत बसून जेवणार नाही. मी काहीतरी पाप केलं असे म्हणून मी असे नरकासारखे जीवन भोगत आहे. माझ्यासारख्या म्हाताऱ्या महिलेची भूक तुम्हाला समजली. देव तुम्हाला खूप प्रगती देईल. त्यांना भरपूर आशीर्वाद देऊन ज्योतिजी तिथून निघून गेल्या. त्या जातात ना नारायणजी म्हणाले, ही बाई एका चांगल्या कुटुंबातील महिला असल्याचे मला दिसते. त्यांना कोणत्या परिस्थितीत भीक मागावी लागते हे समजत नाही. तेव्हा कैलास म्हणाला, काका, तुम्ही या लोकांशी का बोलता? आपलं दुकान आणि घर त्या म्हाताऱ्या महिलेच्या आशीर्वादाने चालतं का? तेव्हा रामनारायणजी म्हणाले, बेटा, थोडं देऊन आपलं काही जाणार नाही, पण ती म्हातारी आई आपल्याला इतके आशीर्वाद देऊन निघून गेली आहे, हे आपल्यासाठी पुरेसं नाही का? कोणाचे आशीर्वाद कधी येतील हे तुला कधीच समजणार नाही. आणि इथे इतके ग्राहक येतात जे कितीतरी जेवण असेच टाकून जातात. तेव्हा कैलास चिडून म्हणाला, काका, जर हे असंच चालू राहिलं तर आपल्याला हे दुकान बंद करावं लागेल. मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मला वाटतं तुम्ही आता लवकरच निवृत्त व्हा. हे बोलताना तो हसायला लागला. तेव्हा रामनारायणजी म्हणाले, असे तू बोलू नकोस बेटा. एक दिवस तुला मी काय म्हणतोय लवकरच समजेल. कोणाचे आशीर्वाद कधी व्यर्थही जात नाही.
कैलास त्यांच्या बोलण्याशी संमत झाला नाही आणि बडबडत तो तेथून निघून गेला. अचानक रामनारायणजी यांची नजर ज्योतिजींवर पडली. त्यांच्या त्या भुकिलेल्या पतीला समोसे देताना हसत होत्या आणि त्यांच्या दुकानाकडे बोट दाखवत होत्या. त्या दोघांनी त्या छोट्या चहाने त्यांचे तोंड गोड केले आणि ते एकमेकांच्या खांद्यावर डोके ठेवून दिवस सरण्याची वाट पाहत होते. पण का ते कोणालाच कळले नाही. रामनारायणजींचे कोलकात्याचे मुख्य बाजारात एक मोठे नाश्ता आणि मिठाईचे दुकान होते. पूर्वी त्यांचे वडील तिथे एक छोटेसे दुकान चालवायचे. नंतर ते आणि त्यांचा भाऊ तिथे त्यांना मदत करू लागले. जेव्हा कैलास लहान होता तेव्हा रामनारायणजींचा मोठा भाऊ वारला, म्हणून ते त्यांच्या कुटुंबाची काळजी घेऊ लागले. त्यांना आठवले, जो कोणी भीक मागायला यायचा तेव्हा त्यांचा भाऊ आणि वडील कधीही त्याला रिकाम्या हाताने परत पाठवत नव्हते. आज कैलास त्यांना जे काही सांगत आहे, कधी कधी ते त्यांच्या वडिलांनाही असे प्रश्न विचारायचे आणि त्यांचे वडील त्यांना समजावून सांगायचे, बेटा, चांगल्या कर्माचे फळ नेहमी चांगले असते, हे तू लक्षात ठेव. आणि आज आपण जे काही करत आहोत, आपली मुलेही ते पाहत आहेत आणि उद्या तेही चांगलं कर्म शिकतील. हो, ती गोष्ट वेगळीच आहे. हाताची 5 बोटं सारखी नसतात. देवावर आणि त्यांच्या संगोपनावर निश्चित विश्वास असला पाहिजे. आणि याचा परिणाम असा आहे की आज दुकानही चांगले चालत आहे आणि संपूर्ण कुटुंबही चांगले एकत्र एकोप्याने राहत आहे. दुपारपर्यंत रामनारायणजी कैलासला घरी पाठवले आणि त्याला सांगितले, तू 1-2 तास विश्रांती घेऊन ये, तोपर्यंत मी दुकान सांभाळेल. आता संध्याकाळ होणार होती तेव्हा रामनारायणजी कैलासशी बोलत होते. बेटा कैलास, मी आता घरी जात आहे. तुझी काकू माझी वाट पाहत असेल. तुला माहित आहे, मी जाईपर्यंत ती चहाही घेणार नाही. ते जाऊ लागले. अचानक त्यांची नजर ज्योतिजी आणि त्यांच्या वृद्ध पतीवर पडली. दोघेही सरकारी नळाजवळ हात आणि चेहरा धुवून कपडे नीट करून निघून जात होते. रामनारायणजी पाहून ज्योतिजींना हात जोडून त्यांचे आभार मानले आणि त्यांच्या पतीकडे वळून म्हणाल्या, हा माझा पती राजेंद्रजी आहेत. आज तुम्ही आमच्यावर खूप दयाळूपणे वागलात. तुमचे खूप खूप आभार. रामनारायणजी म्हणाले, गेल्या अनेक दिवसापासून मी तुम्हाला इथे पाहत आहे. तुम्ही या शहरातील नाही असे मला दिसतं. तुम्ही कुठून आला आहात आणि संपूर्ण दिवस इथे घालवल्यानंतर तुम्ही कुठे जात आहात? शहरात तुमचे कोणीही नातेवाईक राहत नाहीत का? हे ऐकताच ज्योतिजींच्या डोळ्यात पाणी येऊ लागले. त्यांना प्रोत्साहन देत रामनारायणजींना म्हणाले, भाऊ, आम्ही तुमचे मीठ खाल्ले आहे. आम्ही तुमच्याशी खोटे कसे बोलू शकतो आणि माझे सत्य लपवून मी काय करू शकतो? मला 2 मुले आहेत. माझा मोठा मुलगा उमेश या शहरात काम करतो आणि तो त्याच्या कुटुंबासोबत राहतो. मी 3 महिन्यांपूर्वी निवृत्त झालो आहे. तेव्हा उमेशने आम्हाला स्वप्न दाखवली आणि आमची सेवा करण्यासाठी इथे आम्हाला आणले. हे सांगताना राजेंद्रजी रडू लागले. त्यांची देखत कहाणी ऐकून नारायणजींना सांगू लागले. नारायणजी घरी जायला विसरले आणि फुटपाथवर बसून त्यांचे ऐकू लागले. राजेंद्रजी जुन्या आठवणींमध्ये हरवून गेले. राजेंद्रजी यांचा मोठा मुलगा उमेश म्हणाला, बाबा, तुम्ही इतक्या वर्षांपासून मुकेश सोबत राहत आहात. तुमच्यात किंवा आईमध्ये थोडाही बदल झाला नाही. काही काळ माझ्यासोबत राहा. नाही, जर तुम्हाला आता विश्रांती घेतली नाही तर तुम्ही कधी विश्रांती घेणार? आणि मुकेश या जागेची जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो. शेवटी तो आता छोटा भाऊ राहिलेला नाही. आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या, नाहीतर लोक म्हणतील की मला तुमची काळजी नाही. तेव्हा ज्योतिजी म्हणाल्या, नाही बेटा, असं काही नाहीये. मी खूप भाग्यवान आहे की माझी 2 मुलं आमची खूप काळजी करतात. एकदा उमेश बरोबर बोलता बोलता आहे आपण काही काळ त्याच्यासोबत राहू शकतो आणि तो जर आपल्याला इथे आवडत नसेल तर आपण इथे परत येऊ. बेटा मुकेश, तू काय म्हणतोयस? मुकेशच्या चेहऱ्यावर त्याच्या आईवडिलांबद्दल काळजी स्पष्ट दिसत होती. तो काही बोलणार त्याआधी त्याची पत्नी रेखा त्याला हळूच बोलली, आता जेव्हा तुझे आईवडील इथून स्वतःहून निघून जात आहेत तर त्यांना जाऊ दे. मलाही काही महिने शांतपणे जगू दे. मी परत पदर डोक्यावर ठेवून कंटाळली आहे. मुकेश गप्प बसला. तेव्हा रेखा म्हणाली, का नाही आई, शेवटी त्या मुलाचेही तुमच्यावर हक्क आहे ना. जा तुम्ही काही दिवस त्या मुलाच्या घरी राहा. आम्ही काय इथून पळून जाणार नाही. मी मुकेश बरोबर बोलत ते असं म्हणत रेखाने मुकेशला विचारले. मुकेशने शांतपणे होकार दिला. 2 दिवसांनी उमेश त्याच्या आई वडिलांसह कोलकात्याला पोहोचला. घरात प्रवेश करताच त्याची पत्नी कविताने प्रथम तोंड वाकडे केले. तिने तिच्या सासू आणि सासऱ्यांना तिथे बसवले. मग ती उमेशला आत घेऊन गेली आणि म्हणाली, तू रिकाम्या हाताने गेला होतास
आणि तू यांना का घेऊन आला आहेस? तू मला एकदाही विचारले नाहीस. तेव्हा उमेश कविताचे तोंड बंद करत म्हणाला, तू वेडी झाली आहेस का? बाबा नुकतेच निवृत्त झाले आहेत. विचार कर, त्यांच्याकडे किती पैसे असतील. आणि काहीही असो, मुकेश स्वतः त्याचा घर खर्च सांभाळतो. देवालाच माहिती त्यांच्या बँकेत किती पैसे जमा झाले असतील. ते फक्त माझे आईवडील नाही, तर ते सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. असं म्हणून त्यांना काही दिवसांसाठी इथे ठेव आणि सर्व पैसे त्यांच्याकडून काढ. मग तू त्यांना घराबाहेर काढ, पण त्यांना हे कळू नये की मीही सगळ्यात सहभागी आहे. असं म्हणत दोघेही हसायला लागले. हळूहळू वेळ जाऊ लागला. संपूर्ण घराची जबाबदारी ज्योतिजींवर सोडून कविता इकडे तिकडे फिरायची आणि नेहमी राजेंद्रजी यांना खरेदीसाठी पाठवायची. हळूहळू राजेंद्रजी यांना हे प्रकरण समजू लागले. एके दिवशी उमेश ऑफिसला गेला होता. तो निघताच कविताने राजेंद्रजींना चप्पलांनी मारहाण केली आणि त्यांना चप्पलशिवाय घराबाहेर काढले आणि घराचा दरवाजा त्यांच्या तोंडावरती बंद केला. तेव्हा ज्योतिजी खिडकी जवळ आल्या आणि रडू लागल्या. त्या म्हणू लागल्या, सुनबाई, मी त्यांच्या चुकीबद्दल माफी मागते. तू असे करू नकोस. आम्ही म्हातारे लोक कुठे जाऊ? सकाळपासून आम्ही एक कप चहाही घेतला नाही आणि तू आम्हाला घराबाहेर हाकलवून लावतेस. असा अन्याय आमच्यावर करू नकोस तू सुनबाई. कविता ज्योतिजींच्या तोंडावर थुंकत म्हणाली, ए म्हातारे, तू निघून जा इथून. तू इथे माझ्यासमोर भीक मागत आहेस आणि तुझा नवरा मला अहंकार दाखवत आहे. आता तुम्ही दोघेही सकाळपासून तर ते संध्याकाळपर्यंत बाहेर राहाल. तुम्ही दोघेही पूर्ण दिवस भीक मागून खा, नाहीतर रेल्वे रुळाखाली जाऊन मरा. मला काहीही फरक पडणार नाही. पण मुलगा येण्यापूर्वी घरात परत या. तो घरी येईल तेव्हाच तुम्ही घरात पाऊल टाका, नाहीतर मी दोघांचेही हातपाय तोडेल. असे म्हणत तिने खिडकीही बंद केली. तो दिवस आणि आज संपूर्ण दिवस दोन्ही जोडपे इकडे तिकडे भीक मागून पोट भरायचे आणि संध्याकाळ होण्यापूर्वी कविता त्यांना घरात घेऊन जायची. आई वडिलांना वाटले की मुलाला त्यांच्या परिस्थितीची माहिती नाही, पण त्यांना माहीत नव्हते की मुलगाही या सगळ्यात षडयंत्रात सामील आहे. हे त्यांचे षडयंत्र होते. निष्पाप आई वडिलांना रात्री सुक्या भाकरी आणि शिळ्या भाज्या मिळेल. एके दिवशी दोघेही जेवण करून झाल्यावर ज्योतिजी भांडी ठेवण्यासाठी स्वयंपाकघरात जात होत्या. तेव्हा त्यांचा उमेशचा आवाज ऐकू आला. त्यांचे पाऊल तिथेच थांबले. उमेश त्याच्या पत्नीला सांगत होता, कविता, तू त्यांना असे छळत राहा, नाहीतर ते निघून दिले तर ते सर्व काही मुकेच्या नावावर करतील. मी माझी लाचारी आई वडिलांना दाखवीन. मग तुला दिसेल की एके दिवशी ते मला सांगतील की बेटा, मी माझी सर्व मालमत्ता तुला हस्तांतरित करत आहे. हे बोलून दोघेही हसायला लागले. ज्योतिजींनी येऊन राजेंद्रजींना सर्व काही सांगितले. राजेंद्रजी यांना धक्का बसला. त्यांचा मुलगा त्यांच्यावर छळ करण्यात सहभागी आहे यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. पण ते बिचारे काय करू शकत होते? कविता नेहमीच दोघांवरही लक्ष ठेवून होती. तिघे दोघांनाही रिकाम्या हाताने आणि उघड्या पायांनी घराबाहेर काढले, जेणेकरून ते त्यांचे सामान आणि चप्पल घेऊन घरी परत जाऊ नयेत. अचानक रामनारायणजींचा आवाज ऐकून राजेंद्रजींचा अंतस्वर तुटला. रामनारायणजी म्हणाले, मग तुम्ही लोक या अवस्थेतही तुमच्या धाकट्या मुलाकडे परत का जात नाही? तोही असाच आहे का? आणि जे पालक स्वतःच्या वेदना सहन करूनही आपल्या मुलांची इतकी काळजी घेतात, ते मुलांच्या कल्याणाचा विचार करतात. पण आता काळ बदलत आहे. मी म्हणेन तुम्ही ही ओट सोडून द्या आणि स्वतःसाठी जगा, शिका. कधीही अशी नाती तुमच्यासोबत ठेवू नका. असे म्हणत रामनारायणजी त्यांच्या हातात पैसे दिले आणि म्हणाले, मी हे कर्ज म्हणून नाही तर मानवतेच्या दृष्टीने देत आहे. तुमच्यासाठी आणि माझ्या ह्या बहिणीसाठी तुम्ही कपडे आणि चप्पल खरेदी करा आणि उद्या सकाळच्या ट्रेनने निघून जा. तोपर्यंत माझ्या दुकानाजवळ एक खोली आहे, तिथे जाऊन तुम्ही राहू शकता. मी माझ्या कर्मचाऱ्यांना सांगेन, तो तुम्हाला बस स्टँडवर सोडेल. असे म्हणत रामनारायणजी तेथून निघून जाऊ लागले. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होते, पण त्यांच्या कपाळावर काळजीच्या रेषाही होत्या. त्यांची मुलेही त्यांच्यासोबत असे करू शकतात का? नशीब कोणत्या दिशेने जाईल हे कोणालाही माहीत आहे. रामनारायणजींनाही स्वतःचा एक मुलगा होता. त्याचे नाव रमेश होते. रमेश स्वभावाने खूप दयाळू होता. त्याला दुकानात बसवणे आवडत नव्हते. त्याला स्वतःहून काही काम करायचे होते. रामनारायणजी त्याच्या इच्छेचा आदर करत होते आणि कोलकात्यात आपल्या पुतण्यासोबत राहू लागले, कारण ते कधीही आपल्या पुतण्याला आपल्या मुलापेक्षा कमी मानत नव्हते. पण कैलासचा स्वभाव थोडा आक्रमक आणि स्वार्थी होता. तो रमेशपेक्षा लहान होता, म्हणून त्याला नेहमीच वाटायचे की
तो दुकान आणि घराची काळजी घेत आहे आणि तो त्याच्या आईसह त्याच्या काका काकूंचीही काळजी घेत आहे. त्यामुळे त्याचा मालमत्तेवर रमेशपेक्षा जास्तच अधिकार आहे आणि ही भावना हळूहळू त्याला कुटुंबापासून वेगळे करू लागली. येथे आई वडील घरी परतले नाहीत, पण मुलगा आणि सुनेला त्यांचा शोध घेणे ही आवश्यक वाटले नाही. येथे राजेंद्रजी रामनारायणजींच्या मदतीने त्यांच्या घरी पोहोचले. जेव्हा मुकेशला संपूर्ण प्रकरण कळले तेव्हा त्याला खूप वाईट वाटले. रेखालाही खूप वाईट वाटले. तिने त्यांना परत निघून जाण्यास प्रवृत्त केले होते, पण जसे ते म्हणतात ना, काळ सगळ्या जखमाई बऱ्या करतो, तेव्हा त्यांच्या वेदनाई आठवणी विसरण्याचे प्रयत्न करू लागले. एके दिवशी ज्योतिजी रेखाला म्हणाल्या, रेखा, माझा बीपी शुगरचे औषध संपले आहे, म्हणून तू मुकेशला फोन करून संध्याकाळी ऑफिसमधून परत येताना त्याला औषधे आणायला सांग. ज्योतिजीचे हे बोलणे ऐकून रेखा त्यांच्या खोलीत गेली आणि मुकेशशी फोनवर बोलू लागली. तेव्हा मी पाहते तेव्हा तुमची आई मला काही ना काही काम सांगत असते. आता आपण या दोघांचा काही ठेका घेतला आहे का? हे दोघेही मोठ्या भावाबद्दल वाईट बोलतात, पण त्यांनीच काहीतरी केले असेल, त्यामुळे ताईंनी त्यांना इतका त्रास दिला असेल आणि आता आपल्याला दोघांनाच त्यांची काळजी घ्यावी लागेल का? सासरे दिवसभर फक्त वर्तमानपत्र वाचत बसतात आणि ते दिवसभर आईसोबत खोलीत राहतात, जणू ते नवीन विवाहित जोडपेच आहे. आता त्यांचे बस झाले, आपण त्यांचा खर्च सहन का करावा? आणि तुमचा मोठा भाऊ त्याच्या कुटुंबासह तिथे आनंदाने आहे. त्याने जे काही केले त्याची त्याला शिक्षा मिळणार नाही का? आणि इथे इतके काम केल्यानंतरही आपल्याला काय मिळेल याची काही हमी आहे का? आता मी हे सर्व सहन करू शकत नाही. पत्नीचा राग ऐकून मुकेश म्हणाला, मी जेव्हा जेव्हा तुला पाहतो तेव्हा तू भांडतेस आणि तू वेगळे होण्याबद्दल बोलतेस. कधी कधी तू कुटुंबाला एकत्र करण्याबद्दलही बोलायला हवे. सध्या मीटिंगमध्ये आहे, घरी आल्यानंतर मी बोलेन, असे म्हणत त्याने फोन ठेवला. संध्याकाळी मुकेश घरी आला आणि म्हणाला, आई, ही तुझी औषधं घे. बाबा, तुमची औषधं आणायची होती का? राजेंद्रजी म्हणाले, हो बेटा, ते 15 दिवस अजून जातील आणि तू काळजी करू नकोस बेटा, ते संपल्यावर मी स्वतः आणेन किंवा मी तुला सांगेन. मुकेश त्याच्या आई वडिलांसोबत राहत होता, पण ते घर राजेंद्रजी यांनी बांधलेले होते, म्हणूनच मुकेशला घराचे भाडे द्यावे लागत नव्हते आणि दरमहा लाखो रुपये पगारावर काम करणारा मुकेश सॉफ्टवेअर इंजिनियर होता. त्याची दोन्ही मुले, मुलगा आणि मुलगी शहरातील प्रतिष्ठित शाळेत शिकत होते. मुकेश त्याच्या आई वडिलांचा मनापासून आदर करत होता, अगदी श्रवण कुमाराप्रमाणेच, आणि त्यांनी आई वडिलांकडून कधीही एक पैसाही घेतला नाही. तो त्याचा सर्व खर्च स्वतः करायचा होता. त्यांच्या लहान मोठ्या प्रत्येक गरजा पूर्ण करायचा. त्याच्या लहानपणी त्याच्या आई वडिलांनी त्याच्यासाठी किती केले याचा विचार करत रामनारायणजींना पेन्शन मिळत होती. ती पेन्शन जमा होत होती. त्यांचे बँक बॅलन्स लाखोमध्ये असावे. लोक खरंच म्हणतात की हाताची 5 बोटं सारखी नसतात. वेळ निघून गेली. एके दिवशी उमेश फोन केला तेव्हा मुकेश आदराने त्याच्या वडिलांना फोन दिला. तेव्हा उमेश म्हणाला, नमस्कार बाबा, तुम्ही तर गायबच झालात. आम्ही तुम्हाला किती किती कुठे कुठे शोधले. आम्ही घरी फोन केला नाही कारण मुकेश काळजीत पडेल आणि तुम्ही तिथे आनंदाने राहत आहात. तुम्ही सर्वजण कसे आहात हेही सांगितले नाही. मुलाच्या गोड आवाज ऐकून राजेंद्रजींना काहीतरी गोंधळ वाटला. तिथे बसलेल्या ज्योतीने रागाने म्हणाल्या, पण राजेंद्रजी यांनी धीर धरला आणि त्यांच्या मुलाच्या गोड आवाज ऐकून ते म्हणाले, हो बेटा, मला सांग, आजच तुला तुझ्या आई वडिलांची आठवण कशी आली? आणि जर तू शोधले तर देवही शोधून सापडू शकतो. आम्ही तर रक्त हाडामासाचे म्हातारे आई वडील आहोत. आम्ही तुला कसे सापडलो नाहीत? बरं, या गोष्टी बाजूला ठेव. मला सांग, तुला आमची आठवण कशी आली? तिथे बसलेल्या ज्योतिजी बोलू लागल्या, तुम्हाला आठवत नाही का? जर त्याला आपली गरज नसेल तर त्याला आपली आठवण का येईल? आपला मुलगा इतका लोभी आहे की तो कोणत्याही स्वार्थाशिवाय कोणालाही फोन करत नाही. त्याला आपल्याकडून काहीतरी काम करून घ्यायचं असेल. अशी स्वार्थी मुले त्यांच्या वृद्ध आईवडिलांशी जोडले जातात. राजेंद्रजी यांनी ज्योतिजी यांना गप्प राहण्याचा इशारा केला, कारण राजेंद्रजी यांना माहीत होते की त्यांचा मोठा मुलगा स्वार्थी आहे. तो इतका स्वार्थी आहे की तो कोणत्याही स्वार्थाशिवाय, हेतूशिवाय कधीही फोन करणार नाही, म्हणून ते आधीच सावधान झाले होते. तेव्हा उमेश म्हणाला, बाबा, तुमचा नातू अमेरिकेला जाऊ इच्छितो. त्याला 15 लाख लागतील आणि तुमच्याकडे पैसे आहेत, म्हणून मी तुमच्याकडून पैसे मागत आहे. जर तुम्ही पैसे तुमच्या नातवाला आशीर्वाद म्हणून दिले तर तो पुढे शिकू शकेल
आणि त्याला मदतच होईल. मुलाचे शब्द ऐकून राजेंद्रजी यांचे शरीर पेटले आणि ते मोठ्याने ओरडले, कसले पैसे? कोण तू आहेस आणि तू हे कोणत्या अधिकारावर बोलत आहेस? आणि तू बोलत आहेस की मी तुला माझे कष्टाचे पैसे द्यावेत? तुमच्यासारख्या दुहेरी चेहऱ्याच्या गद्दाराला आणि असा नालायक मुलगा कोणालाच नसावा. माझ्या पैशांवर फक्त मुकेशचा अधिकार आहे. तुम्ही आमच्याशी जे केलं ते मी माझ्या मरेपर्यंत कधीही विसरू शकत नाहीत. आणि आज तू माझ्याजवळ मदत मागतोयस. कोणत्यासाठी? तुझ्या मुलासाठी. तोही तुझ्यासारखाच होईल. मग तू त्याच्यावर पैसे का खर्च करत आहेस? एके दिवशी तोही तुलाही भीक मागायला भाग पडेल. कारण मुले त्यांच्या पालकांसारखी होतात. उमेश त्याला काहीच माहीत नाही असे भासवत म्हणाला, बाबा तुम्ही काय बोलत आहात? बाबा मला काहीच माहीत नाही. तुम्हाला काय झालं आहे? तेवढ्या ज्योतिजी आल्या आणि फोन घेतला आणि म्हणाल्या, खोटं बोलून तुला लाज वाटत नाही का? तू आणि तुझ्या पत्नीने मिळून आमच्याशी जे काय केलं आहे ते 4 लोक ते त्यांच्या शत्रूंसोबतही करत नाही. आजपासून आणि आत्तापासून ऐक, आम्हाला माहीत नाही की तू कोण आहेस. अशा स्वार्थी मुलांना जे त्यांच्या वृद्ध पालकांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरोघरी जाऊन भटकायला सोडतात, त्यापेक्षा देवाने आम्हाला निपुत्रिक ठेवले असते तर बरे झाले असते. राजेंद्रजी यांनी फोन घेऊन म्हणाले, ऐक बेटा, आजपासून तू आमच्यासाठी मेला आहेस. तू आम्हाला कधीही विचारले नाहीस की आम्ही कसे आहोत, आम्ही जिवंत आहोत की मेले आहोत. जेव्हा पैशांचा विषय आला तेव्हा तू फोन केलास. अरे त्या शहरातील लोक तुमच्यापेक्षा चांगली आहेत. आमच्या दुर्दशेत आम्हाला त्यांनी मदत केली असे म्हणत राजेंद्रजी यांनी फोन ठेवला. ड्रॉइंग रूममध्ये बसलेला मुकेश सर्व काही ऐकत होता. त्याच्या भावाच्या ह्या वागण्यामुळे तो हैराण झाला होता आणि त्याला वाटले की त्याला सरकारी नोकरी आहे, त्याला चांगला पगार आहे, तरीही तो गिधडासारखा त्याच्या आईवडिलांच्या पैशांवरती नजर ठेवून होता. इतके आईवडिलांशी वाईट करूनही तो इथे फोन करण्याची हिंमत कशी करू शकतो? आणि तो आपल्या मुलालाही भारतातही शिक्षण देऊ शकला असता. त्याला परदेशात पाठवण्याची काय गरज आहे? दुसरीकडे स्वयंपाकघरात काम करणाऱ्या रेखानेही सासऱ्यांचे हे शब्द ऐकले. तिलाही लाज वाटू लागली आणि तिच्या मनात आनंदही वाटत होता. आता मुकेशला सासू सासऱ्यांचे सर्व पैसे मिळतील. पण तिचे मन हे विचार करून खुश होते की तिला नक्कीच मुकेशसारखा शांत पती मिळाला. हा तिच्या मागच्या जन्माचा पुण्य असावं किंवा तिने गंगेत डुबकी मारली असावी म्हणूनच तिला असा पती मिळाला. नाहीतर तिने तिच्या नवऱ्याला त्याच्या आई वडिलांपासून वेगळे करण्यातही कसर सोडली नव्हती. ती कधीच यशस्वी झाली नाही. हे सगळं उमेशने कविताला सर्व काही सांगितले. तेव्हा दुसऱ्या दिवशी दोघेही पती पत्नी त्यांच्या आईवडिलांच्या घरी माफी मागण्यासाठी आले, पण त्यांना काही मिळू शकले नाही. मुकेश त्यांना म्हणाला, तुम्ही आईबाबांशी जे काही केलं मी तुम्हाला तुरुंगात पाठवून शिक्षा करू इच्छित होतो, पण तुला असे आई वडील मिळाल्याबद्दल तू आभारी राहा. इतके करूनही त्यांनी तुम्हाला माफ केले, पण ह्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे बंद झाले आहेत आणि त्यांच्याशी आमचे कोणतेही नातेही कायमचे संपले आहे. म्हणून आता तुम्ही लोक येथून निघून जा. असे म्हणत मुकेशने त्यांच्या तोंडावर दार बंद केले. कालांतराने रेखालाही तिची चूक समजली. तिच्या सासऱ्यांची मनापासून सेवा करायची आणि ते एकत्र राहत होते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.